बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे ते म्हणजे मुंबईत बोगस मतदार याद्या विरोधात निघणारा मोर्चा हा देशासाठी दिशादर्शक ठरेल अशी तयारी करा असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्यात। मोर्चा जरी सर्व पक्ष असला तरीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वेगळे अस्तित्व या मोर्चाच्या माध्यमातून दिसलं पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। मनसेच्या बैठकीत इनसाइड स्टोरी आपण पाहतोय। मोर्चामध्ये वेळेत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त लोकल ट्रेनचा वापर करा जेणेकरून लोकल प्रवाशांनी तुमच्या संवाद होऊ शकेल असे निर्देश सुद्धा राज ठाकरेंनी दिलेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, काय नेमक्या सूचना राज ठाकरेंनी केल्यात? आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून जोरदार तयारी या जो 1 तारखेला मतदार याद्यातील गोंधळासंदर्भात घोळ संदर्भात बोगस मतदारांसंदर्भात मोर्चा निघतोय त्याची केली जाते आणि यासाठी बैठकांचं सत्र शिवतीर्थावर सुरू आहे। राज ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये या बोगस मतदार याद्या विरोधात निघणारा मोर्चा हा देशासाठी दिशादर्शक ठरला पाहिजे अशी तयारी या मोर्चाची करा अशा सूचना राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिला। त्यासोबतच जरी आपण सगळे पक्ष एकत्रितरित्या हा मोर्चा काढत असलो तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सहभाग आणि प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व या मोर्चामध्ये दिसून आलं पाहिजे जेणेकरून संपूर्ण देशाने या आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची आणि या मोर्चाची दखल घेतली पाहिजे। या सगळ्या संदर्भात आता मोठ्या संख्येनं या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी देखील लोकल ट्रेननी प्रवास करावा अशा सूचना देखील राज ठाकरेंनी दिल्या जेणेकरून लोकल प्रवाशांना नेमकं हे पदाधिकारी कुठे चालले आणि या मोर्चाचं कारण काय आहे याबाबतची चर्चा प्रवासी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये होईल आणि जनजागृती या बोगस मतदार याद्या संदर्भात होईल अशा सूचना राज ठाकरे यांनी दिलेल्या आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर यापूर्वी ईव्हीएम विरोधात देखील राज ठाकरे यांनी मोर्चा उघडला होता। त्यासाठी त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली होती आणि आता आपण बघतोय की राज ठाकरे हे देखील आता जो बोगस मतदार याद्या विरोधात मोर्चा निघतायत त्यामध्ये देश पातळीवर या विषयाचं अस्तित्व गांभीर्य कसं घेतलं जाईल यासाठी प्रयत्नशील आहेत। निश्चितच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।